विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर 4 पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ आणि या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज. काल आपण छत्रपती संभाजी महाराजावर आधारित जे काही प्रश्न असतील, प्रश्न आणि उत्तरे पूर्णपणे समजून घेतली. आज आपण प्रकरण क्रमांक 2 त्यामधीलच मुघलांशी छत्रपती संभाजी महाराजांचा संबंध, त्याचबरोबर आदिलशाही आणि कुतुबशाहीशी असला छत्रपती संभाजी महाराजांचा संबंध, यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मुघलांशी छत्रपती संभाजी महाराजांचा आलेला संबंध ही बाब पूर्णपणे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये यावर आधारित प्रश्न पाहत असताना एक एक प्रश्न आपण ती प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहू. तर पहिला प्रश्न, छत्रपती संभाजी राजांनी छत्रपती पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा औरंगजेबाचा दक्षिणेतला सुभेदार कोण होता? तर बहादूर खान हा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये दक्षिणेमधला सुभेदार म्हणून नेमणूक केली होती त्याची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बहादूर खानाने जुलै 1680 मध्ये बागलानाथ या ठिकाणी जी मोहीम काढली आणि कोणत्या किल्ल्याभोवती वेढा टाकला? तर अहिवंत गडास हा बहादूर खानाने वेढा टाकला. अहिवंत गड या ठिकाणी वेढा टाकला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मराठ्यांनी बुरानपूरची लूट केव्हा केली? तर 30 जानेवारी 1681 मध्ये बुरानपूर या ठिकाणची लूट संभाजी महाराजांनी केली. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी राजांनी मराठ्यांच्या फौजेचे 2 भाग कोणकोणत्या भागामध्ये केले होते? तर एक भाग म्हणजे बुरानपूरकडे आणि दुसरी जी काही तुकडी होती ती औरंगाबाद या 2 ठिकाणी मराठ्यांचं सैन्य किंवा फौज 2 ठिकाणी पाठवली गेली. त्याच्यामध्ये बुरानपूर वर स्वारी करण्यासाठी कोणाची नेमणूक छत्रपती संभाजी राजांनी केली? तर सेनापती हंबीरराव मोहिते यांची नेमणूक केली. पुढचा प्रश्न, बुरानपूर या ठिकाणची लूट केल्यानंतर मिळालेली साधनसंपत्ती कोणत्या किल्ल्यावर मराठ्यांनी नेली होती किंवा ठेवली होती? तर सालेर नावाच्या किल्ल्यावर मराठ्यांनी म्हणजे बुरानपूरची लूट ठेवलेली होती. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी राजांच्या आश्रयाला औरंगजेबाचा कोणता पुत्र आलेला होता? शहजादा अकबर हा औरंगजेबाच्या विरोधात जाऊन संभाजी राजांच्या मदतीच्या अपेक्षेने आला होता. पुढचा प्रश्न, जोधपूरच्या कोणत्या शासकाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला? तर जसवंत सिंहाच्या मृत्यूनंतर जोधपूरचे राज्य मिळवण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला. पुढचा प्रश्न, औरंगजेबाविरुद्ध कोणत्या जोधपूरच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुद्ध लढा दिला गेला? तर दुर्गादास राठोड या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली राजपुतांनी मुघलांना आक्रमण करण्याचे किंवा मुघलाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. पुढचा प्रश्न, औरंगजेबाने राजपुतांचा बिमोड करण्यासाठी आपल्या कोणत्या 3 पुत्रांना पाठवलं? अकबर,
आझमशहा आणि शाह आलम या 3 पुत्रांना राजपुतांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. पुढचा प्रश्न, दुर्गादास राठोड यांनी औरंगजेबाच्या कोणत्या पुत्रासोबत संधान बांधून आपल्या बाजूने करून घेतलं? तर शहाजादा अकबर यास आपल्या बाजूने करून घेतलं. पुढचा प्रश्न, दुर्गादास राठोड यांनी इसवी सन 1681 मध्ये कोणत्या औरंगजेबाच्या पुत्राला मुघल बादशाह म्हणून घोषित केले? तर शहजादा अकबर याला. पुढचा प्रश्न, शहजादा अकबर सर्वप्रथम कोणासोबत युवराज संभाजीराजांना भेटण्यासाठी मराठ्यांच्या राज्यामध्ये आला? तर दुर्गादास राठोड यांच्यासोबत मराठ्यांच्या राज्यामध्ये शहजादा अकबर आला. पुढचा प्रश्न, शहजादा अकबर आणि युवराज संभाजीराजे यांची भेट कोणत्या ठिकाणी झाली? तर पाली या ठिकाणी शहजादा अकबर आणि संभाजी यांची भेट झाली. पुढचा प्रश्न, इसवी सन दुसरा प्रश्न, संभाजीराजे व शहजादा अकबर यांची दुसऱ्यांदा भेट केव्हा झाली? तर 1682 मध्ये झाली. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजावर चहू बाजूने आलेली आक्रमणे कोणती होती? तर मुघल, सिद्धी, इंग्रज आणि पोर्तुगीज ही चहू बाजूने आलेली आक्रमणे होती. पुढचा प्रश्न, शहजादा अकबर फेब्रुवारी 1687 मध्ये महाराष्ट्रातून कोणत्या ठिकाणी पलायन केलं? तर इराणकडे त्यांनी पलायन केलं. पुढचा प्रश्न, मुघल बादशाह औरंगजेब याचे दक्षिणेत आगमन केव्हा झालं? तर मार्च 1682 मध्ये दक्षिणेमध्ये आगमन झालं. पुढचा प्रश्न, आदिलशाही व कुतुबशाही ही कोणत्या पंथाची होती किंवा कोणत्या विचारधारेची मुस्लिम राज्य होती? तर शिया पंथीय मुस्लिम राज्य होती. पुढचा प्रश्न, औरंगजेबाच्या काळात कोणती 5 बहामनी शासकापैकी कोणत्या 2 सत्ता टिकून होत्या? आदिलशाही व कुतुबशाही. पुढचा प्रश्न, तर औरंगजेब बादशहाचा मृत्यू केव्हा झाला? तर 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, रामशेजचा वेढा केव्हा दिला गेला? 1682 मध्ये. औरंगजेबाने रामशेजचा वेढा देण्याचं काम किंवा नेतृत्व कोणत्या सुभेदाराकडे सोपवलं? तर शहाबुद्दीन या आपल्या विश्वासू सहकार्यावर सोपवलं. त्याच्यानंतर
शहाबुद्दीनचा पराभव झाल्यानंतर औरंगजेबाने त्याच्या जागी कोणत्या सुभेदाराची नेमणूक केली? तर बहादूर खानाची नेमणूक केली. पुढचा प्रश्न, इसवी सन 1683 मध्ये औरंगजेबाने शहजादा मुअज्जम या आपल्या पुत्रास कोणत्या मोहिमेवर पाठवलं? तर कोकण हा प्रदेश मिळवण्यासाठी किंवा कोकणच्या मोहिमेवर पाठवलं. त्याच्यानंतर औरंगजेब गोवळकोंडा व विजापूर ही राज्य जिंकण्यासाठी का उत्सुक होता? तर 5 बहामनी शाळापैकी टिकून असलेले 2 साम्राज्य मिळवणे हे त्याचं ध्येय होतं. त्याच्यानंतर याच पुढचा प्रश्न, तर औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी राजानंतर कोणाची सत्ता नष्ट करण्याची धोरण आखलं? तर छत्रपती संभाजीराजांचं सत्ता नष्ट करण्याचे धोरण आखलं. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजांचा प्रमुख कारभारी म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर कवी कलश याला छत्रपती संभाजीराजांचा प्रमुख कारभारी म्हणून ओळखले जात होतं. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजांच्या पत्नीचं नाव काय होतं? येसूबाई. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई कोणत्या घराण्यातील होत्या? शिर्के या घराण्यातील होत्या. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी राजा विरुद्ध कोणत्या घराण्याने आक्रमक भूमिका घेतली? तर शिर्के या घराण्याने आक्रमक भूमिका घेतली. शिर्के या घराण्याने कोणत्या शासकांशी हातमिळवणी केली? तर मुघल बादशहाशी हातमिळवणी केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजे यांना कैद कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना कैद करण्यात आली. औरंगजेबाच्या कोणत्या सरदाराने छत्रपती संभाजीराजांना कैद केले? मुकरब खान याने छत्रपती संभाजीराजांना कैद केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजांना केव्हा कैद करण्यात आलं? 1 फेब्रुवारी 1689 मध्ये. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी राजा सोबत कैद झालेला प्रमुख व्यक्ती कोण? तर कवी कलश. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना कोणत्या किल्ल्याकडे, जे औरंगजेब ज्या ठिकाणी राहत होता त्या किल्ल्यावर नेण्यात आलं? तर बहादूरगडावर नेण्यात आलं. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजे यांचा अंत केव्हा झाला? तर 11 मार्च 1689 मध्ये छत्रपती संभाजीराजांचा अंत झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर बुद्धभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजीराजे यांनी लिहिला. हे झालं छत्रपती संभाजीराजे
आणि मुघल यांच्याशी असलेला संबंध. आता यानंतर आपण पाहू तर छत्रपती संभाजीराजे आणि आदिलशाही आणि कुतुबशाहीशी असलेला संबंध यावर आधारित प्रश्न काय पाहू. तर प्रश्न, आदिलशाही ही कोणत्या ठिकाणची राजसत्ता म्हणून ओळखली जात होती? तर विजापूरची आदिलशाही म्हणून ओळखली जात होती. आदिलशाही या राजसत्तेचा कालखंड कोणता? तर 1489 ते 1686 हा आदिलशाही राजसत्तेचा कालखंड होय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आदिलशाही विजापूरची आदिलशाही कोणी विजापूरच्या आदिलशाहीचा संस्थापक कोण? तर युसुफ आदिलशहा हा संस्थापक होता. पुढे विजापूरची आदिलशाही केव्हा स्थापन झाली? 1489 मध्ये. पुढचा प्रश्न, विजापूरची आदिलशाही कोणी नष्ट केली? तर विजापूरची आदिलशाही ही औरंगजेबाने नष्ट केली. औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही केव्हा नष्ट केली? 1686 मध्ये विजापूरची आदिलशाही नष्ट केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही मिळवण्यासाठी औरंगजेबांनी कोणाला पाठवलं? तर बहादूर खान व रोहिल्ला खान या दोन मातब्बर सेनापतीला विजापूर मोहिमेवर पाठवलं. पुढचा प्रश्न, विजापूरची आदिलशाही च्या मदतीसाठी कोणी मदत केली? तर छत्रपती संभाजीराजांनी मदत केली. पुढचा प्रश्न, गोवळकोंड्याची कुतुबशाही केव्हा स्थापन झाली? 1512 मध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही स्थापन झाली. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचे संस्थापक कोण होते किंवा कोणी गोवळकोंड्याची कुतुबशाही कोणी निर्माण केली? कुली कुतुब शहा या व्यक्तीने गोवळकोंड्याची कुतुबशाही निर्माण केली. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा शासनकाळ कोणता होता? इसवी सन 1512 ते 1687 पर्यंत. गोवळकोंड्याची कुतुबशाही कोणत्या मुघल बादशाह काळाच्या शासन काळामध्ये नष्ट झाली? औरंगजेबाच्या शासन काळामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गोवळकोंड्याची कुतुबशाही केव्हा नष्ट झाली? 21 सप्टेंबर 1687 मध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट झाली. शेवटचा प्रश्न, मुघल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू केव्हा झाला? इसवी सन 1707 मध्ये झाला. मुघल बादशाह औरंगजेब यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर औरंगाबाद मधील खुलताबाद. औरंगाबाद या शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे किंवा समाधी आहे. तर आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती सर्व माहिती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ प्रकरण क्रमांक 2 मध्ये जे छत्रपती संभाजीराजे यांची माहिती पाहत असताना मुघलांशी असलेला छत्रपती संभाजीराजांचा संबंध, आदिलशाही आणि कुतुबशाहीशी असलेला छत्रपती संभाजीराजांचा संबंध पूर्णपणे समजून घेतला. यानंतर उद्याच्या पिरियडमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्धी या विदेशी किंवा ज्या मराठ्यांच्या काळामध्ये
ज्या सत्ता होत्या किंवा विदेशी जी काही सत्ता होत्या यांच्या विरुद्ध आलेला संबंध कसा होता यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत.